सुरुवात झाली। सगळ्याच ठिकाणी राज्यामध्ये पोस्टल मतं जी आहेत ती आता मोजली जात आहेत। त्यानंतर ही ईव्हीएमची सील उघडण्यात आलेली आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये पोस्टल मतं झाल्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी जी आहे ती सुरू होणार आहे आणि लगेचच निकाल आपल्या हाती येणार आहे। 7 ते 8 वर्षानंतर या निवडणुका होत असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच जल्लोष जो आहे, उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो आणि प्रत्येक पक्षाची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। आपल्या संपूर्ण स्क्रीनवर आपल्याला हा निकाल पाहता येणार आहे। याआधी महायुती महाविकास आघाडी यांना किती या ठिकाणी नगराध्यक्ष मिळतात हे तुम्हाला कळेल। तसंच खालची जी स्क्रीन आहे त्यामध्ये तुमची नगर परिषद नगरपालिका जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे की कोण त्या ठिकाणी विजयी झालेला आहे, कोणाला किती कोणाचे किती सदस्य निवडून आलेले आहेत, नगराध्यक्ष किती निवडून आलेले आहेत हे देखील तुम्हाला एका स्क्रीनवर या ठिकाणी पाहायला मिळतील। दुसऱ्या बाजूला आमदारांचे नातेगोते जे आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, नातलग आहेत, ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। कोणाचा विजय होतो, कोणाचा पराभव होतो हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। ही निवडणूक कार्यकर्त्यांची असं जरी सांगितलं जात असलं तरी या निवडणुकीमध्ये 8 मंत्र्यांचे नातेवाईक जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि काही ठिकाणी बिनविरोध सुद्धा निवड जी आहे ती झालेली आहे। TV9 मराठीची एक स्क्रीन पाहिल्यानंतर संपूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे। वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर नगराध्यक्ष 288 जागा, त्याच्यानंतर महायुती, मविया, त्याच्यानंतर स्थानिक आघाडी, नेमकं चित्र काय असेल, कल जे आहे ते हळूहळू आता हाती यायला लागलेले आहेत, त्याची आकडेवारी बदलणारी ती आपण पाहताय। खाली नगरपालिकांचं चित्र नेमकं कसं असणार आहे, कोणता पक्ष किती जागा कितीने आघाडीवर असणार आहे ते चित्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर एका बाजूला आपण पाहताय विभागवार आकडेवारी जी आहे ती सुद्धा आपल्याला आकडे जे आहेत ते समोर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत। वरती जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला संपूर्ण आकडेवारी दिसेल। हे जे आकडे आहेत हे आकडे हे बिनविरोध झालेले आहेत। नगर परिषदा आणि नगरपंचायती त्याचे आकडे आहेत। भाजप याआधी 97 जागांवर तिकडे त्यांचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। तर त्या जागा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यापुढे म्हणजे आता महायुती 106 तर महाविकास आघाडी 17 आणि स्थानिक आघाडी 4 असं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतं। जवळपास 100हून अधिक जागांचे कल जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी संपूर्ण दिसत आहेत। 154 जागांचे कल नगराध्यक्षासाठीचे, 156 महायुती 128 तर महाविकास आघाडी 24 जागा। नक्कीच हे कल जे आहेत आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि कल जे आहेत ते हळूहळू हाती येऊ लागलेले आहेत। पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि पहिला कल जो आहे तो हाती येईल जवळपास 10 ते 15 मिनिटांनंतर। मात्र त्याच्या अगोदर जिथे बिनविरोध निवड झालेली आहे, ज्या ठिकाणी कोणकोणत्या पक्षाने आतापर्यंत आपले सदस्य बिनविरोध निवडून आणलेले आहेत, तर ती आकडेवारी सुद्धा आपण या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवर पाहताय। नक्कीच 156 जागांचे कल आणि त्या ठिकाणी आपण पाहतो भाजप हा 1 नंबरचा पक्ष आहेच। मात्र महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये मोठा फरक देखील आहे। महायुती 128 तर महाविकास आघाडी 24 जागा आणि स्थानिक आघाडी 4 जागा। खाली आपण पाहतो की भाजप 74 जागांवर आहे, शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे 32 जागांवर, तर राष्ट्रवादी 22 जागांवर या ठिकाणी आहे। हे जर